रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील तांबडी येथील मुलीवर 26 जुलै 2020 रोजी अत्याचार आणि त्यानंतर खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती। 8 मे रोजी या घटनेचा धक्कादायक निकाल लागला, तो म्हणजे यातील सर्व आरोपींना सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले। या निकालाने पीडितेच्या कुटुंबाला धक्का बसलाय। बाजू मांडण्यात सरकार कमी पडलं। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी साऱ्यांनाच गाफील ठेवले। हा राग आता चहूबाजूंनी व्यक्त होतोय। तांबडे येथील निर्भयाच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील संबंधित आरोपींची निर्दोष सुटका झाल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजासह सर्व बहुजन समाज आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात असता खासदार सुनील तटकरे यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली आहे। काही वर्षापूर्वी अत्यंत दुर्दैवी निर्दयनीय घटना आपल्या तांबडीच्या परिसरामध्ये झाली आणि आपल्या एका तरुण भगिनीला त्यावेळेला दुर्दैवाने आपला प्राण गमवावा लागला। त्यावेळेला सरकारच्या पोलीस दलाच्या सर्व यंत्रणा आपण पूर्ण गतीने कामाला त्या ठिकाणी लावल्या आणि विशिष्ट कालावधीमध्ये पोलीस दलाने त्यावेळी काही आरोपींना अटक केली। राज्य सरकारकडे आपण विशेष विनंती केली, कारण गेले अनेक वर्ष राज्याच्या मध्ये दहशतवाद विरोधी असेल किंवा अशा पैकी निंदनीय घटना घडल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही शासनाच्या वतीने खटले चालवायचे असतील तर प्रख्यात वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेहमीच नियुक्ती करण्यात आली होती आणि उज्ज्वल निकमांनी त्यांच्या प्रखर युक्तिवादातून अत्यंत विकृत मनोवृत्तीच्या दोषी आरोपींना साधा ती सेशन कोर्टामध्ये असेल, उच्च न्यायालयामध्ये असेल, त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यामध्ये निश्चितपणाने यश मिळवलं होतं। माणगावच्या या सेशन कोर्टामध्ये सुद्धा या दृष्टिकोनातून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली। त्यांनी प्रकारे युक्तिवाद केला। पोलिसांनी मी जी माहिती घेतली उज्ज्वल निकमांच्याकडून, कारण ते ज्यावेळेला यायचे त्यावेळेला मी किंवा नामदार आदिती आम्ही त्यांच्या नेहमी संपर्कात असायचो। काही वेळेला तारखाही नामात गेलेल्या होत्या, परंतु त्या वेळेला ते माहिती द्यायची की आज काय पद्धतीने कशाच्या वरती कुठल्या पुराव्याच्या वरती आधारित त्या ठिकाणी युक्तिवाद झाला। त्यामुळे त्यांना सुद्धा प्रचंड आत्मविश्वास होता। असं आहे की शेवटी न्यायालयाच्या हर प्रक्रियेवरती भाष्य करणं योग्य राहत नाही, कारण डिटेक्ट होत असताना त्यांना माहिती असतं किंवा नसतं, त्यांना एवढा मात्र स्पष्टपणाचा आत्मविश्वास होता की त्या पद्धतीने त्यांनी युक्तिवाद केला होता, ज्या पद्धतीने साक्षीदारांची तपासणी झालेली होती। त्यामुळे केलेल्या कृत्याप्रमाणेच कारवाई म्हणजे शिक्षा होईल त्यांचा विश्वास होता। एक असायची त्याच्या आदल्या दिवशी फोन व्हायचा आणि मग त्यांना काही दुसऱ्या तारखा असतील तर त्याच्यामुळे ती तारीख पुढे जायला नाही पाहिजे अशा गोष्टी खबरदारी घेतली होती सर्वांनी। पण आणि म्हणून मी सांगितलं की संतापजनक निकाल आहे, यापेक्षा त्यावरती प्रतिक्रिया घेणं योग्य नाही, पण त्याचा लोकांना जाईपर्यंत पाठपुरावा नक्की त्या ठिकाणी दोन भाग आहे। आपण जे सांगताय तो विषय एखादी घटना घडल्याच्या नंतर सोसायटी नेमणं, CID कडे तपास देणं हा एक भाग आहे। इथे CID कडे तपास द्यायच्या अगोदरच गुन्हेगारांना पकडलं, यंत्रणेकडे तपास देण्याचा प्रश्नच नाही आला। इतर यंत्रणा कधी येतात की ज्यावेळेला मूळ तपासामध्ये दिरंगाई होते असं ज्यावेळेला वाटतं त्यावेळेला इतर तपास यंत्रणा येतात। इथे पोलिसांनी ताबडतोब तपासाच्या मार्फत आरोपींना त्याने अटक केली नाही। दोन भाग आहे की न्यायालयामध्ये प्रकरण जाण्यापूर्वी तपास वेगवेगळ्या तपासाच्या यंत्रणेच्या मार्फत होत असतो। इथे पूर्णपणाने तपासाच्या अंतीस गुन्हेगार आरोपी त्या ठिकाणी पकडले गेले, त्याच्यासाठी जे काही साक्षी पुरावे द्यायचे होते ते त्या ठिकाणी दिले गेले। चार्जशीट सुद्धा अतिशय व्यवस्थितपणाने बनवली होती। त्याच्यामुळे एकदा निकाल झाल्यावर त्याच्यामध्ये अपील करावं लागतं, ती अपील त्या ठिकाणी होईल। आता न्यायालयाने निकाल दिल्यावर पुन्हा यासाठी नेमता येते का, अजून तसं यापुढे झालेलं नाही। माहिती घेऊ शकतो, ती खबरदारी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये फार चर्चा करणं योग्य नसतं। त्याच्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितोय की या अत्यंत निंदनीय घटनेच्या दृष्टिकोनातून जे काही कारवाई लिगल कायदेशीरदृष्ट्या जी काही करायची आहे ती अगदी पूर्णपणाने सतत त्याचा पाठपुरावा करून केली। मला अत्यंत दुर्दैवी आहे
न्यायालयाच्या निकालाच्या वरती प्रतिक्रिया जरी देता येत नसली तरी सुद्धा हा निकाल अन्यायकारक आहे असं या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून माझं ठामपणाचं मत त्या ठिकाणी आहे. म्हणूनच उज्ज्वल निकम साहेबांजवळ मी संपर्क केला, आमदार आदित्यने केला. 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट झाली. त्यांना सुद्धा मी हे सर्व हकीकत सांगितली. आमदार आदित्यने सुद्धा त्यांना या विषयावरती अगोदर पूर्णपणाची माहिती दिली होती. राज्य सरकारने या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये ताबडतोब आव्हान द्यावं अशा पद्धतीची राज्य सरकारकडनं हालचाल सुरू होते आहे. त्यामध्ये प्रक्रिया असते, कारण अशा पैसा निकाल लागल्यानंतर त्या निकालाची प्रत मिळायला लागत असते. ती आता काल परवा मिळाली असेल. काल माझा निकम साहेबांचा काही संपर्क होऊ शकला नाही आणि मग विशेष सरकारी वकील म्हणून त्यांच्याकडून राज्य सरकारच्या विधी न्याय विभागाकडे त्यांना एक मागणी करावी लागत असते. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा विधी न्याय विभागाला सक्तपणाच्या सूचना दिल्या. त्यामुळे ताबडतोब या विषयाच्या वरती उच्च न्यायालयामध्ये आव्हान त्या ठिकाणी दिलं जाईल आणि त्या दुर्दैवी घटनेमध्ये ज्या आमच्या छोट्या भगिनीला तिचा प्राण गमावा लागला, तिच्या कुटुंबाच्या वरती सुद्धा डोंगर कोसळला, समाजामध्ये सुद्धा तीव्र पद्धतीची प्रतिक्रिया त्या कालावधीमध्ये उमटलेली होती. आपल्या तालुक्यामध्ये उमटली होती, आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा उमटलेली होती. त्याच्यामुळे अशा पद्धतीची मनोवृत्ती ही कायद्याच्या आधारे त्या ठिकाणी कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमच्या सर्वांची भूमिका आहे आणि न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये लवकरात लवकर जी प्रक्रिया पूर्ण करायची असते ती ताबडतोब पूर्ण करून त्या ठिकाणी आव्हान दिलं जाईल. एवढंच मला आपल्यामार्फत सांगायचं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.